हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज आहे महाराष्ट्र दिन। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तर उशिराने पोस्ट होत आहे। तर हा व्हिडिओ जो आहे ना तो महाराष्ट्र दिनाचा होता, म्हणजेच 1 मेचा। 1 मे म्हटलं की सगळीकडे रिझल्टचं वातावरण असतं, पण यावेळेस आहे ना बहुतांश रिझल्ट हे 30 एप्रिललाच लागले। तर या इकडे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ना रोजचे डेली व्हिडिओज पाहायला मिळतील, जसं की आपलं स्वयंपाक असणं, मुलं सांभाळणं असणं हेच। कारण की माझा चॅनलच तसा आहे, डेली ब्लॉग जे मी करते त्या संदर्भातले व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला मिळतीलच। तर कसं असतं ना, एक लेडीज असते, तिला आपल्या मुलं ज्यावेळेस लहान असतात त्यावेळेस तिला आपलं जे बाकीचं करिअर आहे ना ते करता येत नाही, तर यूट्यूबच्या थ्रू ती ते करू शकते असं मला तरी वाटतं। आता माझा या आधीचा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज होऊन गेला होता, पण काही कारणामुळे तो बंद पडला। त्याच्यानंतर मी परत नव्याने एक सुरुवात केलेली आहे। तर नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करताल। तर मुलं सांभाळून काम करणं हे खरंच सोपं नसतं। तर आज होता सुट्टीचा दिवस। सुट्टी म्हणजे सगळ्यांना सुट्टी असली तरी शेतकऱ्यांना मात्र सुट्टी नसती। तर घरच्यात ना सगळे रानात गेले होते आणि आमच्या कृष्णाला आहे ना बाहेर फिरायची सवय आहे। तर त्याला कोणीच घरात नव्हतं। आता जोपर्यंत मुलं झोपत नाहीत तोपर्यंत घरात पसारा हा होतोच। तर या इकडे ना त्याला बाहेर जायचं होतं। साई देवपूजा करत होता। आता अशी छोटी मोठी कामं आहेत ना लहान मुलांना शिकवलीच पाहिजे, म्हणजे त्याच्या एवढ्या तरी। तर तो देवपूजा करून घेत होता। तो त्याला कृष्णाला म्हटला की माझे देवपूजा करून झाल्यावर मी तुला बाहेर नेतो। तोपर्यंत कृष्णाने आंबा बघितला। आता आंबा तर काय त्याला खायला आवडत नाही, पण बॉल बॉल म्हणून कसं खेळायचं हे त्याला कळतं। तर या इकडे ना आता आंबा स्वच्छ असा धुवून घेतला आणि तो कट केला। साईला मात्र आंबा प्रचंड आवडतो। अजून म्हणजे कसं आहे ना, कृष्णाला खायचं कळत नाही, त्याच्यामुळे त्याला त्यातलं काही एवढं माहीत नाही। तर बघा साईने किती छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे। आता त्याने दिवा उदबत्ती लावली नव्हती बरं का। का तर आहे ना कृष्ण तिथं जातो आणि मग त्याला भाजल, त्याच्यामुळे मग त्याने पण नाही तिथं दिवाबत्ती लावली। मग संध्याकाळच्या वेळेस आहे ना देवाला दिवा लावतो। तर या इकडे आता त्याचं देवपूजा वगैरे करून झाली ना त्यावेळेस त्यांनी कृष्णाला बाहेर नेलं। तर आता बाहेर कसं आहे ना लहान मुलांच्यात मग त्यांच्यावर पण लक्ष द्यायला लागतं, कारण की लहान मुलं जे आहेत ना ते एकमेकांना मारतात। मग आता मोठा दादा म्हणून साई ते बघतो की नाही का त्याला चांगलं असं खेळवतो। आता तो बाहेर गेल्यानंतर मी माझ्या ज्या स्वयंपाक राहिला होता ना तो करून घेतला। पण झालं असं की तो घरात आला, त्याचे कपडे वगैरे मी बदलले, कारण की ना मातीत भरपूर असा खेळतो। कपडे बदलले आणि त्याला अचानक आहे ना अंगठ्याला काय लागलं ना करंगलीला ते कळलंच नाही। आता एवढीसा जीव आहे, लागलं म्हटल्यावर ना तो भरपूर असा रडला आणि त्याला मी घेतलं त्यावेळेस माझा गॅस आहे ना हा चालूच राहिला आणि त्याच्यावर चपाती मात्र अशी करपून गेली। पहिलं तर मी त्याचं आवरून दिलं आणि त्याला झोपवलं, मग बाकीच्या कामांना सुरुवात केली। आता ह्याला तर झोपवलं होतं, त्याला झोपवल्यानंतर आहे ना मी सगळं घर आहे स्वच्छ करून घेतलं। म्हणजे तो झोपल्यानंतर नाही ना सगळी खेळणी वगैरे उचलून ठेवली आणि साईचं आहे ना टी व्ही बघणं चालू होतं। आता जास्त ऊन असल्यामुळे ना त्याला पण मी बाहेर पाठवत नाही। तर तो टी व्ही बघत होता आणि या इकडे ना रानातून आणलेल्या मस्त अशा लाल मिरच्या त्याचा ठेचा करून घ्यायचा होता तो पण मी तुम्हाला दाखवेल। तर दुपारी मिस्टर कामावरून येताना ना त्यांनी ऊसाचा रस तसेच भेळसुद्धा आणली होती। तर दुपारी मस्त असा आमचा बेत झाला। आता त्यांचं कसं आहे ना ज्यावेळेस सुट्टी असते, म्हणजे ते कामाला गेले होते पण लवकर सुट्टी झाल्यामुळे ना त्यांनी बिर्याणीचं सामान घरी घेऊन आले। आता त्यांना तर काय बिर्याणी खायची नव्हती। एकमेव फक्त स्वयंपाकात आम्हाला भातच करायचा होता, पण तो पण भात आम्हाला 3 वेळा करावा लागला। आता तुम्ही पाहू शकता कृष्णासाठी आहे ना मी फिक्का भात केला होता। त्यात थोडेसे मटणाचे 1-2 पीस टाकले होते आणि आळणी भात केला होता त्याच्यासाठी। तो तर काही तिखट खात नाही। आणि आमच्या बाकीच्यांसाठी आहे ना बिर्याणी केली होती। तर याच्या आधी आहे ना मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती। तो जो व्हिडिओ आहे ना तो भरपूर व्हायरल झाला होता। तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल ना तर नक्कीच कमेंट करा की ही बिर्याणी कशी केली आहे। तर बघा मस्तपैकी असा हा तांदूळ आहे ना तो अर्धा तास तरी भिजत ठेवला होता आणि त्यानंतर पाण्यामध्ये जे आपले सगळे खडे मसाले, मीठ, तेल असतं ना ते टाकलं। त्याला उकळी आल्यानंतर तो तांदूळ त्यामध्ये घालून घेतला। याचा आपल्याला सुट्टा भात करून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की डाळ तयार केली होती,
तर ही डाळ आहे ना एवढी तर डब्यात भरून ठेवली आणि नंतर ना जो आपला मोठा डबा असतो ना तेवढं बेसन पीठ तयार करून ठेवलं. आता जर असं घरात असलं ना की मग ऐन वेळेस बाहेर जायची गरज पडत नाही, सगळं काही घरातच म्हणजे पीठ वगैरे असलं ना की काही पण करता येतं. जसं की लाडू, आळूच्या वड्या वगैरे. तर या इकडे असं बिर्याणी वगैरे ना मिस्टरच करतात, फक्त त्यांच्या हाताखाली सगळं चिरून वगैरे द्यावं लागतं. तर या इकडे ना मस्त असं त्यांचं करणं चालू होतं. मी माझी वरची जी काही कामं आहेत ना ती उरकून घेतली आणि त्यांनी मस्त असं आहे ना फ्राय करून घेतलं होतं आधी. तोपर्यंत आपला जो भात आहे ना तो पण तयार झाला होता. आता त्यातलं जे पाणी आहे ना ते काढून घेतलं चाळणीच्या साह्याने. भात यावेळेस ना थोडासा जास्त शिजला होता. तर आपला जो भात आहे ना त्यातलं सगळं जे पाणी काढून घेतलं. भात मात्र थोडासा चिकट झाल्यामुळे ना नाराज वाटत होतं, कारण की सुट्टा भात असला ना की छान लागतो खायला. तर या इकडे आता आपली फ्राय होतं ना चिकन फ्राय ते पण तयार झालं होतं. आता फक्त थर द्यायचं बाकी होतं. आता बिर्याणीला थर देते वेळे ना त्यामध्ये कलर टाकतात, परत अजून चिरलेला कांदा टाकतात परतलेला. पण आम्ही काय तसं केलं नाही, साध्या सोप्या पद्धतीने बिर्याणी केली होती. तर पातेल्याला आधी तूप लावून घेतलं, त्यामध्ये जो भात आहे ना तो टाकला आणि त्याच्यावर बिर्याणी जे चिकन आपलं फ्राय केलं होतं ना ते घातलं. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि असेच थर दिले. इकडं तर मात्र ना कृष्णाची बिर्याणी सगळ्यांपेक्षा छान अशी खायला तयार झाली होती. त्यानंतर एक तवा ठेवला, त्या तव्यावर ते पातेलं पॅक झाकण लावून ठेवलं आणि 5 ते 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं होतं. इकडे मी मात्र मिस्टर मटण खात नसल्यामुळे त्यांच्यासाठी भात करून घेतला होता, जसं की मसाले भात. आणि बाहेर बघितलं भरपूर असा धिंगाणा चालला. म्हटलं कशाचा आवाज येतो, तर चौकात आहेत ना सगळेजण एकत्र आले होते. आणि जो आपला तरकारीचा काटा आहे ना वजन करायचा, त्याच्यावर सगळे वजन करून बघत होते की कोणाचं वजन जास्त आहे. तर या इकडे आता पौर्णिमा असल्यामुळे चंद्र तर खूपच छान दिसत होता आणि आपली बिर्याणी जी आहे ना ती खाण्यासाठी तयार झाली होती. तर बघा अशा पद्धतीने ना आजचा आपला व्हिडिओ होता बिर्याणी, फिक्का भात, तसेच मसाले भात. तर असा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.